लातूरमधून अर्चना पाटील चाकूरकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता त्यांच्याच प्रचारासाठी त्यांची कन्या रुद्राली पाटील या देखील आता प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। काय सांगाल, प्रचारात सहभागी होत आहे, कसा प्रतिसाद मिळतो? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचं जे चाकूरकर परिवारावरती, भाजपवरती, महायुतीवरती विश्वास आहे आणि प्रेम आहे, मला वाटते आम्हाला ते दिसून येतंय। आम्ही मागच्या 10-15 दिवसात डोर टू डोर कॅम्पेन करतोय, पदयात्रा काढतोय। आम्ही रॅली काढली नाही आहे, मोठ्या सभा फारशा घेतले नाही आहेत, पण प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही भेटतोय, त्यांचा आशीर्वाद मागतोय, विनंती करतोय मतदानासाठी। आणि प्रत्येकाकडे काहीतरी चाकूरकर परिवाराबद्दल, भाजपबद्दल, महायुतीबद्दल काहीतरी एक चांगलं क्षण असतं, एक स्टोरी असते, एक आठवण असते। म्हणून हे जे पर्सनल इमोशनल टच, एक इमोशनल बॉन्ड सगळ्या मतदारांसोबत आमचा होतोय, जुडतोय आम्ही त्यांच्यासोबत पर्सनली, तो खूप प्रेरणादायी आहे आमच्यासाठी। तो आम्हाला खूप कॉन्फिडन्स देत आहे, खूप विश्वास देत आहे। आणि मला वाटतं की ऑन ग्राउंड जी निवडणूक आहे ती इन द स्ट्रीट्स लोकांनी निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे ताईंसाठी। नक्कीच, हे तर झालंच। मात्र ज्यावेळेस आता आपण प्रचारासाठी फिरता, ज्यावेळेस या भागात फिरत असताना गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी काँग्रेसचं आहे वर्चस्व आहे, या ठिकाणी देशमुख घराणं एक मोठं त्याचं वलय आहे, पण या ठिकाणी फिरताना तुम्हाला नेमकं काय समस्या जाणवल्या, कशा या ठिकाणी 15 वर्षांपासून ही नागरिक आहेत, इथल्या लोक आहेत, कसं त्रास सहन करतात, काय वाटतं? प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि अशा प्रॉब्लेम्स आहेत जे नसायला पाहिजे, ह्या प्रॉब्लेम्स उद्भवल्याच नाही पाहिजे। सगळ्यात मोठा प्रश्न जो आम्हाला आता पदयात्रा करतोय म्हणून छोट्या छोट्या गल्लोगल्ली जातोय, मेन रोड्सवर आहेत, स्पिल रोड्सवर आहोत आम्ही, आम्हाला जाणवतोय कचऱ्याचा प्रश्न। कचऱ्याचा प्रश्न असा आहे की त्याचं प्रॉपर नियोजन नाही झालं तर तो वाढत जातो आणि त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळे जनरली एक सिटीचं जे डेव्हलपमेंट होतं ते कमी होतं आणि लोकांचं इट्स जनरल मेंटल अँड इमोशनल वेलबिईंगही कमी होतं कचऱ्याच्या प्रश्नामुळे। आणि कचऱ्याच्या प्रश्नाचं नियोजन लावलं गेलेलं नाही, इच्छाशक्ती नव्हती, मला माहिती नाही आहे, पण नक्कीच इतका मोठा प्रश्न नसायला हवा। मला वाटतं की इतर महानगरपालिकेमध्ये आपण इंदोरला बघतो, प्रॉपर कचऱ्याचं जर नियोजन केलं आणि एक सिस्टम बसवली तर कचऱ्याचा प्रश्न खरंच इतका मोठा नाही आहे। पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। मला वाटतं इथे आत्तापर्यंत एक प्रॉपर अभ्यास झालेला नाही आहे पाणीचा काय प्रश्न आहे, पाणीचा प्रॉब्लेम आहे का आहे, पण पाण्याचं काय सोल्युशन काय आहे त्यावर कोणी अभ्यास केलेला नाही। वारंवार लोक फक्त ते प्रॉब्लेमबद्दल बोलत आहेत। म्हणून मला वाटतं की एक एक्सपर्ट्सनी येऊन इथे देर हॅज टू बी अ मोर कन्क्लुसिव्ह अँड अ मोर इन्क्लुसिव्ह सोल्युशन पाण्याच्या प्रश्नासाठी। मग तिसरा प्रश्न मला असं वाटतो की लातूर एज्युकेशन हब आहे, पण एज्युकेशन इथे क्वालिटी एज्युकेशन मिळवल्यावर सगळ्यांना इथून बाहेर जावं लागतं, पुण्याला जातात, बँगलोरला जातात, रोजगार नाही आहे। पाण्याचा प्रश्न आहे म्हणून जे पाणी केंद्रित उद्योग असतात ते इथे नाही होऊ शकत, पण बाकी IT सेक्टर असेल, खूप सारे बॅकएंड ऑफिसेस तिकडे जे आपण इथे ओपन करू शकतो आणि ते टेक्निकल ह्युमन रिसोर्स आहे आपल्याकडे लातूरमध्ये, म्हणून मला वाटलं त्याची गरज आहे, त्याची उपयोग करून। या सगळ्या ज्या समस्या आपण बोलतोय हे खरं तर अगदी मूलभूत गरजा आहेत माणसांच्या, देखील म्हणजे आता स्वातंत्र्य मिळून देखील 75 वर्ष पूर्ण झाले आणि आपण याच लढ्यासाठी लढतोय। यंदाची ही निवडणूक कशी होईल आणि काय पुढे चित्र पाहायला मिळेल, काय सांगा? यंदाची निवडणूक म्हणजे लोकांनी त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि लोकांना दुसऱ्या कशा इश्यूवर बोलायचं नाही आहे, फक्त त्यांचे जे मुद्दे आहेत, लातूरचे जे प्रश्न आहेत त्यावर निवडणूक होणार आहे। ऑफकोर्स खूप लोकांचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये काहीतरी संभ्रम पसरवायचा, फेक नॅरेटिव्स पसरवायचे, पण ते नाही चालणार ह्यावेळेस लातूरकर मुद्द्यांवर ही निवडणूक लढणार आहेत, लढत आहेत। लोक सगळ्या नेत्यांना, सगळ्या उमेदवारांना प्रश्न विचारत आहेत, मुद्द्याची प्रश्न विचारत आहेत आणि त्याचे प्रॉपर आन्सर आले की ते तसेच मतदान करणार आहेत। नक्कीच, तर यंदा लातूरकर हे विकासाच्या कामावरती विचार करतील, त्या मुद्द्यांवरती निवडणूक लढतील, अशी प्रतिक्रिया रुद्राली पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। एकूणच यंदाची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल असं रुद्राली पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे। लातूर मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।